हे गाइस, वेलकम वेलकम। मैं आप सबको एक चीज़ दिखाना चाहता हूँ। ये देखो मेरा प्रीवियस डे का मतलब यानी कल का सारा प्रॉफिट्स। तो छोटे छोटे प्रॉफिट्स है लेकिन सब के सब प्रॉफिट में ये देख सकते हो। एंड लेकिन अब भी आप देख सकते हो यहाँ पर है ना, यहाँ पर क्या किया था मैंने, यहाँ पर सेल किया हुआ था परफेक्टली। एंड ऐसा कोई करता है क्या? मतलब यहाँ पर मेरा स्टॉप लॉस था, इसको हंट किया एंड यहाँ से नीचे आ रहा है। ऐसा कोई करता है क्या? वो तो मुझे ऐसा नहीं होना चाहिए था, क्यों होता है? लेकिन कोई बात नहीं, फिर से एक बार एक नया ट्रेड। उससे पहले थोड़ा यूट्यूब पर एंड इंस्टाग्राम पर वीडियो देखकर हाँ थोड़ा सा टाइम पास तो बनता है। तो बाकी का सब कुछ देखते उससे पहले अभी मैं जाने वाला हूँ सुपर बाज़ार मार्केट शॉपिंग करने के लिए। सो लेट्स गो। तो चलो चलते हैं वहाँ पर एंड देखते हैं क्या होता है। सो अभी बहुत धूप हो चुकी है। तर हा आहे शिक्रापूरचा सुपर बाजार, जिथे आम्ही सर्व शॉपिंग करायला जातो आणि आम्ही शॉपिंग करायला आलेलो आहे, मसाले आणि काही गोष्टी। सो अभी सामान लेके जो सब कुछ था वो सब कुछ हो चुका है। आणि आता मी तिकडं चाललो जिकडं आपली गाडी आहे। गाडी एकदम मी सेफली सावलीत उभी केली होती, कारण की बिलकुल पण कटकट नको आहे, शीट गरम नाही पाहिजे। आणि हा असा आहे आमचा सुपर बाजार शिक्रापूरचा। जर कधी तुम्ही शिक्रापूरला विजिट केला तर नक्कीच विजिट करा सुपर बाजारमध्ये। अर्ध्या किमतीत वस्तू भेटतात, अर्ध्या किमतीत। आता मी घरी आलो, अशी अशी पिशवी भरली एकट्याला लिफ्टपर्यंत, कारण की इथून परत 5व्या मजल्यावर जायचं यार, खूप कटकट आहे। इथून काही दिवसापूर्वी इथं काय झाले होते, चोरी झाली होती, त्याच्या तेव्हापासून इथं एक कॅमेरा बसवला गेलेला आहे। त्याच्या आधी बिलकुल कॅमेरा पण नव्हता, काहीच नव्हतं। ठीक आहे, पण आत्ता कॅमेरा आहे, ह्यापुढे कधी काय होणार नाही। पण लिफ्ट किती स्लो आहे यार। हो, आयफेल टावरसारखी कशी नाही नाही, आयफेल टावरला कुठं लिफ्ट आहे? सॉरी बुर्ज खलिफा आठवलं दुबईची कशी लिफ्ट आहे, एकदम सुपर स्पीड तशी लिफ्ट। सामान तर फॅन सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे फॅन लावणे। उन्हाळ्याच्या दिवसात खतरनाक ऊन आहे बाहेर, त्यामुळे तुम्हाला एक सजेशन देतो, भरपूर पानी पीत जा। टेंशन नहीं लेने का, कुछ भी नहीं लेने का। कुछ दिनों बाद मेरा रिझल्ट है आणि काही गडबड नाही, रिझल्टचं तर व्लॉग येणारच नाही भाऊ, बिलकुल येणार नाही। मी तुम्हाला सांगूच शकत नाही काय होणार आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका। आणि जर तुम्ही इथपर्यंत जर आलेच आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला बिलकुल विसरू पण नका। आता मी आमच्या फ्लोरपर्यंत पोचलेलो आहे। सो आफ्टर ऑल मूवमेंट आई हैव गेट अ ट्रेड। सो अभी मैं 44 एंड यहाँ पर मैंने बाई किया था, शायद यहाँ पर करना चाहिए था लेकिन यहाँ पर कर लिया, कोई बात नहीं। एंड 50% ऑफ टारगेट, यानी मतलब 135 टारगेट आई एम गोइंग टू टेक इट। सो लेट्स सी व्हाट हैपन। एंड गाइस, जैसे अब मैं घर पे आ चुका हूँ एंड आज मैं इंटर कर चुका हूँ हमारे सेटअप रूम में, जो कि चालू ही रहता है 24 घंटे। मतलब 24/7 तो नहीं कह सकते,
लेकिन टाइम अगर बताओ तो सुबह के 9 से लेकर रात के 12 बजे तक चालू ही रहता है, क्योंकि अभी हम फॉरेक्स की तरफ मुड़ चुके एंड फॉरेक्स का खेल ऐसा है, इतना खतरनाक है। देखो गाइस, पहले कितना था, सिर्फ और सिर्फ 20 एंड अभी इतना सारा हो चुका है कि मानो मतलब हाँ मौज ही मौज। ऐसा कुछ भी नहीं है गाइस, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी आहे देखना। एंड वैसे देर इज अन न्यूज, मी जाणार आहे फिरायला बाहेर, त्याच्यामुळे मला आता बिलकुल पण टाईम नाही भेटणार आहे। मी मध्ये मध्ये हिंदी, मध्ये मध्ये मराठी, इंग्लिश सगळं इंटरमिक्स करून टाकतो माझ्या व्लॉगमध्ये, तरी काय फरक नाही। हे बघा, हा नवीनवाला कूलर घेतला होता, जो की एकदा चालू केल्यावर भाई फुल गारच गार, थंड थंड फुल, आणि आता बिलकुल पण मूवमेंट नाही आहे, साईडवेज झालेलं आहे पूर्णपणे मार्केट। आणि त्याच्यामुळे फॉर जस्ट मी आता घेणार आहे माझे फेवरेट बिस्किट ब्लॅक बर्बन, पण त्याचा फॉल्ट असा आहे 10 रुपयामध्ये फक्त 4च येतात, काय करू शकतो। हे बघा, जर तुम्ही ट्रेडिंग करायला गेलेच तुमच्यासोबत असे होणार, तुम्हाला 10 रुपयाला अशी 4 बिस्किट आणून सोबत अशी इथं खुर्चीवर बसून अशी 4 स्क्रीन बघत बसून असे दिवस घालवायला लागणार आहे, काही खरं नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेशन देईन, ट्रेडिंग बिलकुल पण करू नका। आणि जे कोणी तुम्हाला असं म्हणेन ट्रेडिंग करू नका, त्याचं बिलकुल पण ऐकायचं नाही। भाऊ दब्बा के ट्रेडिंग करना का है, दब्बा के महाकाल के नाम पर ट्रेडिंग करने का है। देखो गाइस, यहाँ पर हमारे गणपति बप्पा है, सीधी चाहिए। एंड अभी कितना सारा दिन, म्हणजे किती दिवस झालेले आता हे आमच्या सेटअपला, जवळजवळ मला पण सांगता नाही येत, पण आय थिंक 1 वर्ष झालेलं आहे पूर्ण। आणि कशापासून सुरुवात केली होती, आज कुठं आहे, खूप भारी भेटतं। हे बघा, एक मिनिट गाईस, तुमच्यासाठी फक्त एकदा मस्तपैकी एक सिनेमॅटिक व्हिडिओ घेतो, जो की नक्कीच तुम्हाला आवडेल। त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले लाईटी चालू करणार आहे। इथं लाईटीचा क्लिप पहा, ओके येस, अँड ब्लू लाईट। नाव सी द लुक ॲट द लुक, जाऊ द्या जे काय असेल ते, पण एक प्रॉब्लेम झाला आहे, ती जी वरची लाईट होती ती लाईट बंद पडलेली, मला ती लाईट जी आहे तेवढी बदलायची, ते का माहिती नाही कसं काय बंद पडलीत, पण लवकरच ठीक करून घेऊन, काय प्रॉब्लेम नाही। आत्ताच्यावरती मी एक सिनेमॅटिक व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी घेतोय, तर जस्ट वेट अँड वॉच।
तर या ठिकाणी जेव्हा आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो, काहीच पाऊस नव्हता, काहीच वारं नव्हतं. पण जसं जसं आम्ही पुढे निघत गेलो तसं तसं पाऊस आणि वारं खूपच वाढत गेलं. त्याला काय पर्याय नव्हता, त्याच्यामुळे गाडी न थांबवता आम्ही आणि ज्या आम्ही कार्यक्रमासाठी गेलो होतो, त्या कार्यक्रमामध्ये माझ्या भावाची पूजा होती. सो तर बघा पुढे काय होतं.